बाजीराव चिंगमचा अपमान आता माझी अटकली रे. ऐक कशी कशी सरळ झालेली आहे. परत अडकायच्यात मी पटकन तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. तुम्ही पाहताय फू बाय फू दोन धडाका. तुम्हाला जो काल वादा केला होता की आम्ही उद्या तुम्हाला हसवायला पुन्हा एकदा येणार आहोत, हा वादा पूर्ण करत आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या सगळ्या कलाकारांचं. जोरदार टाळ्या. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून बायका व्रत वैकल्य करतात, पण आपला पती मेल आहे म्हणून आनंदोत्सव साजरा करणाऱ्या बायका तुम्ही कधी बघितल्यात? अशा बायका फक्त याच मंचावरती बघायला मिळतात. तर अशाच दोन बायका आता इथे येत आहेत ज्यांचे पती ढगात गेलेले आहेत. बघूयात पण त्यांना आनंद का झालाय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात रसिका, आकाशी आणि तृप्ती. खामखाम. नवरा गेला माझा गेला गो गेला रे गेला. हे पुसलं मी कुंकू या फोडल्या मी बांगड्या या बांगड्या बांगड्या या फोडल्या मी या बांग. नवरा माझा ग नुकताच गेला ग. नवरा माझा ग नुकताच गेला ग. गेला ग गेला ग गेला ग गेला. नवरा गेला माझा गेला गो गेला रे गेला. बाई काय झालंय? काय बाई सांगू कसं मी सांगू मलाच खोट वाटतंय आज. नवराच माझा मेलाय आज. काय बाई सांगू कसं सांगू. बाई थोडं स्थळ काळाचं भान ठेवा. कसला आनंद झाला एवढा? माझा नवरा मेलाय. त्याचा मला इतका आनंद झालाय ना, मी अँब्युलन्सला फोन करण्याऐवजी मॅटर्निटी होमला फोन केला. हे बघा आपण इथे विमा कंपनीच्या ऑफिस मध्ये आलोय. पॉलिसीज घ्यायची असेल ना तुम्हालाही? अय्या म्हणजे तुम्ही सुद्धा काळ्या पाण्यातनं सुटलात. काळ्या पाण्यातनं सुटलात. तुमचा नवरा सुद्धा मेला. हो. तुला काय गावस्कर अवसान काय आहे का नाही? काय तुला काय प्रसाद गावस्कर उद्यान काय 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 थोडस पुढे मागे करून बघा ना. प्रसंगावधान चालेल? प्रसंगावधान काय आहे का नाही? काहीतरी चांगलं वाजेल ना. बाई 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 हो शोभणार आहे का आता आपल्याला हे? मग काय आपण रडत बसायचं आणि सती जायचं? सती ते ठरवलं ना तरी हे आपल्याला जाऊ देणार नाहीत. का? काय म्हणतील माहितीये का? काय? ये दो सती हम नहीं तोड़ेंगे छोड़ेंगे तुम मगर. माझ्या लक्षात आलंय कशाने तुमचा नवरा गेला ते. माझा नवरा की नाही शववाहिनीतून गेला. तुमचा कशाने गेला? रिक्षाने. हे असले विनोद करताना म्हणून गेला तुमचा नवरा? काहीतरीच काय. आमचा विनोद की नाही लग्नानंतर पटकन झाला. काय? आमचा मुलगा विनोद. मग करुणा झाली. करुणा? आता विनोदाला कारुण्याची झालर नको का? आमची मुलगी करुणा. अद्भुतच आहे सगळं. आता भूतच झाले असणार ते. पण तुमचा नवरा नक्की मेलाय ना? हो. मग ती कपाळावरची टिकली अजून कशी टिकली? ते पेपरवाला आहे ना. पेपरवाला आहे ना तो म्हणाला राहू दे म्हणजे हल्लीच्या दिवसात चालतं. पॉलिटिकली सेफ असतं. पॉलिटिकली सेफ म्हणजे कुणी आपल्याकडे वाईट नजरेने बघायला लागलं ना की असं आल्या पावली टिकली बघून परत जातो म्हणून पॉलिटिकली सेफ. काय हुशार आहे तुमचा पेपरवाला. नाहीतर आमचा पेपरवाला नवरा हो इतका त्रास द्यायचा सांगू तुम्हाला. रात्री घरी आल्यावर मला नाचायला लावायचा. तुम्ही नाचायचात? अहो त्याच्याशिवाय तुम्हाला खर्चाला पैसेच द्यायचा नाही. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. पोटासाठी नाचते परवा कुणाची. माझ्या लक्षात आलंय तुमचा नवरा खूप वाईट होता. अहो नुसता वाईट नव्हता. संशयी होता. कंजूस होता. कंजूस. धरामन होता. धरामन? मराधन होता. मराधन? काहीतरी पुढे मागे करून बघा. नराधम चालेल? नराधम होता. लव्ह मॅरेज असणार तुमचं. आणि तुमचं? लव्ह आफ्टर मॅरेज.
आमचं हे की नी प्रेमात असले की म्हणायचे, प्रिये तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणीन मी. हे तर काहीच नाही. आमचे हे काय म्हणायचे माहितीये का? हं. प्रिये तुझ्यासाठी सतीश तारे तोडून आणीन. काय? सतीश तारे? प्रिये सतीश तारे तोडून आणीन मी. वा वा. आणायचे का मग ते? छे, साधा गजरा म्हटला ना तरी 100 वेळा विचार करायचे हो? आणि एक फुल आणून द्यायचे. हे तर काहीच नाही. आमचे हे तर इतके कंजूस होते की मी म्हटलं ना गजरा घ्या की ते म्हणायचे थांब गजरा. अहो एकदा तर माझं मंगळसूत्र तुटलं तर त्यांनी सरळ दोरा आणून दिला मला. दोरा? हो, दोरा आणले आणि म्हणाले दोरा म्हणजे काय? सूत्र की नाही. मग त्याच्यात मंगळ नावाची चिठ्ठी अडकाव मग होईल मंगळसूत्र. हे तर काहीच नाही. आमचे इतके कंजूस होते ना, ज्या दिवशी माझं मंगळसूत्र तुटलं त्या दिवशी मला म्हणाले इकडे तो बघ मंगळ. हा. आणि म्हण सूत्र. मंगळ सूत्र मंगळ वळवटच आहे. काय आहे? कळकटच आहे. कळकट आहे. टॅबलेट आहे. बघा ना पुढे मागे करून. बावळट चालेल. बावळटच आहे. हे नाही बरं का, माझा नवरा तुमच्या ह्यांच्यापेक्षा जास्त बावळट आहे. कसा काय? आमचे हे कसे गेलेत माहितीये का? नाही 15 दिवसांपूर्वीची गोष्ट होती. सकाळचे 8 वाजले होते. सेम पिंच. आमच्या ह्यांच्या देहाचं अवसान सुद्धा असंच गळलं त्याच वेळी. काय झालं? देहावसान झालं. आता शब्द बरोबर आहे. मरू देत, मी तुम्हाला सांगते काय झालं. ते सकाळी ना असे ऑफिसला चालले होते आणि मेले. नाही हो, मग तसे ना चालत रांगत गेले. 1 मिनिट. चालत गेले का रांगत गेले? चालत बसच्या रांगेत गेले. बसच्या रांगेत गेले आणि मेले. माझा नवरा मरण्याची काय घाई हो तुम्हाला? अहो मी बोर झाले हो, मरतच नाहीये मला. आता आलं बघा. मग माझा नवरा ना बसच्या रांगेत असा उभा होता आणि मग ना त्याचे असं दुखायला लागलं. मग पाठीत दुखायला लागलं, दरदरून घाम फुटला आणि मग शेपटीने गुदगुल्या झाल्या. तुमच्या नवऱ्याला शेपूट होत? नाही हो, रांगेमध्ये मागे कुत्रा उभा होता ना, त्याच्या शेपटाने गुदगुल्या झाल्या. मग कुत्रा त्यांना चावला आणि ते मेले? नाही, माझा नवरा कुत्र्याला चावला आणि कुत्रा मेला. आणि मग शेजारची बाई अशीच ओरडली आणि बेशुद्ध पडली. 1 मिनिट. आपण तुमचा नवरा कसा मेला हे ठरवतोय ना? हो, ही त्याचीच पहिली पायरी आहे. ठीक आहे. मग ती बाई किंचाळली आणि बेशुद्ध पडली. मग माझ्या नवऱ्याने तिला उचललं आणि घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. मग डॉक्टर त्यांना बघून म्हणाले अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. करेक्ट. मग तुमचा नवरा तिसरी बायको असं ओरडत मेला. करेक्ट. मग मला ना एक कळत नाही, मी पहिली बायको, ती तिसरी बायको, दुसरी बायको कोण आहे? आणि हे सगळं तुम्हाला कसं माहित? कारण मीच ती दुसरी बायको. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की कोणाकडून तुम्हाला कमेंट्स ऐकायला आवडतील? शिंत्रेंकडून. काय मी थक्क झालोय सगळं तुमचं पाहून. म्हणजे माझ्यापाशी अक्षरशः खूप शब्द असतात नेहमी, पण आता मात्र माझे शब्द खुंटलेत खरे. रसिका, ज्यांनी खरं तर आमच्या स्किटची तयारी नीट करून घेतली, विजयदादा नीट झालं ना ते सांगत. मस्त, दोघींनी मस्त केलं. तुमची केमिस्ट्री पण चांगली दिसली. मस्त झालं. हो, हुबेहूबच्या कलाकारांची क्रेज सगळ्यांनाच माहिती आहे, पण एक कलाकार असा आहे, मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की त्यांनी स्वतःपेक्षा या सगळ्यांनी मिळून त्यांची क्रेज फार वाढवली. प्रत्येकाने आपल्या स्किटमध्ये नाव घेऊन मिलिंद शिंत्रे यांना इतकं हिट केलेलं आहे की याचा फायदा उचलण्यासाठी एका गुंडानं सध्या त्यांना किडनॅप केलेला आहे. बघूयात मग आता गुंड मिलिंद शिंत्रे यांची काय हालत करतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मिलिंद शिंत्रे आणि शशिकांत केरकर. पळवा पळवी अशी ही पळवा पळवी, पळवा पळवी अशी ही पळवा पळवी. ह्याला कुठे शोधू, कुठे लपून ठेवू, ह्याला कुठे शोधू, किडनॅप केल्या ते कोटी रुपये घेऊ. लोटारे कमारे किडनॅप अशी पळवा पळवी अशी ही पळवा पळवी, पळवा पळवी अशी ही पळवा पळवी. अरे मला अचानक पाठिंबा कोणी दिला? बरं वाटलं. ये तुला काय मी चिकन वाटलो तुडवायला?
अरे आपल्या पंटरने टीप दिली म्हणून तुला किडनॅप केलाय, त्याचे पैसे टाक चल. पैसे हा. माझ्याकडे मागतोय महामूर्ख. ए गाय भान्या, तू शामपट्टी करू नको. आता हात तुला उभं ठोकल. काय बरे अर्थ असावा ह्याचा? हा? ए गाई भान्या, श्यामपट्टी करू वा, हातच उभा ठोकल. ए अर्थ सांग ना. ये चालले असा थोडी काय अर्था बिरता सांगतो. चल. एका शब्दाचं तरी सांग ना. ठोकल तर सांग. ठोकल काय असावे बरे? ठोकल उद्या ठो द्यायचा आहे. या. लहान मुलांना देतात तसा ठो दे रे, ठो दे रे, ठो दे रे, ठो. ठोकल. ठोकायचंय. हा ठोकायचंय. तुला ठोकायचंय. तुला कोण ठोकणार? अरे मला तुला ठोकायचंय. तेच तुला कोण ठोकणार? ये तू मला कन्फ्युज करू नको. हा काय? मला तुला ठोकायचंय ना. अरे तुला मला तुला करू नको. मलाच तुला असं विचारायचं की तुला मला काय सांगायचंय? तुला मला ठोकायचंय का मला तुला ठोकायचंय? तुलावर वजन दिलं तर अर्थ वेगळा होतो, मलावर अर्थ वेगळा होतो. तुला का मला विभक्ती? तुझ्या जिभेला काय मोटार लावली काय रे? किती वाईट बोलतो तू. अरे मोटार जाऊ दे. मोटारीतला साधा खेळा तरी ठोकायचाय का तुला कुठे? हा तुझी जीभ हासरून ना अशी भिंतीवर खेळ घेऊन ठोकणार आहे. तुझ्याकडे हातोडी आहे का मुळात? काय हातोडी आहे का? हातोडी? हा? हे बघू. ये माझ्या इथे द्या ना. ये ही अशी हातोडी असते. मूर्ख कुठला? गावंडळ हातोडी काहीतरी. लाकूड नाही तिला. असे कडनं लोखंडी बचुळक बाहेर असतं ते काही नाही तिला. अरे हे कसली काय घायरडं काहीतरी. अरे दिवाळीचं पिस्तूल दिसतंय. दिवाळी संपली. जा फेकून दे कुठेतरी. हे घेऊन ये तू काय येडा बिडा आहे काय रे? काय? हा माझा घोडा आहे. घोडा. हा घोडा आहे? हा बघ ना. तू नेहमी वापरतोस हा? मग काय? ह्याच्यावर बसतोस? हा? थापा मारू नको काहीतरी. ये बॅटरी. हा? थापा नाही काय, खरा पुरा घोडा आहे आपला. हो हा. जा तबेल्यात ठेवून दे. जा हा, ये कसला घोडा नाही रे. याला पिस्तूल बोलतात आणि याला आपण घोडा बोलतो. याला तुम्ही घोडा बोलता? तुझी पॅटार बंद कर. कळाला ना? हा. तुला आपण किडनॅप केलाय त्याचे पैसे टाक. चल तुझ्या घरच्यांना खोका द्यायला सांग. चल. खोकं पाहिजे तुला? अम्मा स्पेसिफिकेशन सांग. म्हणजे पुठ्ठा कसा पाहिजे, वेस्टर्न कसं पाहिजे, त्याची पोरोसिटी काय पाहिजे, जाडी काय पाहिजे, हे सगळं नीट कळलं पाहिजे. नाहीतर ऐन वेळेला घोळ होऊ शकण्याची शक्यता. तू काय बडबड? तू डिक्शनरी खाऊन आलाय काय रे? आय मीन खोका म्हणजे 1 कोटी रुपये रे. खोका म्हणजे 1 कोटी? मा. कुठल्याच शब्दकोशात हा शब्दार्थ आलेला नाहीये. वेगळीच डिक्शनरी तयार केली आहेस तू. आणि माझी किंमत 1 कोटी रुपये. ठरवली ना मी. ठरवली. मला काय नाही काय हे बघ काय माहिती का, मला असं सर्वांगाला उठणं लावून, हा. 1.5-2 तास आंघोळ घालून, हा. 1.5-2 तास माझ्या बरगड्यांना पॉलिश करून, वरती 3-4 लिटर सेंट जरी ओतून मला विकला तरी ₹1,00,000 सुद्धा यायचे नाही. हा फक्त लाख? अरे हे पण मी वाढवूनच सांगतोय. माझी एवढी पण किंमत नाहीये. मध्ये माझ्या घरचे नेहमीप्रमाणे मला असेच एकदा कंटाळले. त्यांनी मला विकायला काढला. मला कोणी विकतच घेणं. माझी बडबड ऐकून लोक पळून जातात. एक बहिरा निघाला. तो मला 20,000 रुपयांना घ्यायला तयार झाला. तेही इन्स्टॉलमेंटवर. 200 रुपयाचे 100. पहिला भरला, उरलेले बुडवले. म्हणजे माझी किंमत किती झाली? 200? बसा बोंबलत. तू एवढा दलिंदर आहे? अरे दलिंदर म्हणजे जबरी दलिंदर आहे मी. पॉवर्टी लाईन माझ्या डोक्याच्या वरती 3 किलोमीटर मारलेली आहे अशी आडवी. अरे तुझी प्रॉपर्टी केवढी ते सांग ना. सगळं सांगतो. 1800 विश्व आहे माझ्या घरात. पुरी भाजी असते ना, त्यातली पावभाजी सुद्धा आम्ही 4 दिवस वापरून खातो. कसं असतं पावभाजीमध्ये पुरी भाजी कसा असणार? सगळं चुकतंय तुझं. नीट ऐक. पुरी भाजीतली पावभाजी आम्ही 4 दिवस खातो. 16 दिवस तुम्ही पुरी भाजी खाता? अरे नाही रे, पुरी भाजी म्हणजे पूर्ण भाजी असते ना, त्यातली पावभाजी घेतो आणि तीच 4 दिवस खातो. अरे यार कोणाला पकडून आणलंय मी? काय प्रॉब्लेम? एक काम कर.
त्यापेक्षा ना तू तुझ्या बायकोला ना एक पेटी द्यायला सांगतील. अरे पेटी म्हणजे अजूनच अवघड झालं. काय झालं आता? पेटीचा भाता एका साईडला, तुझ्या छातीचा भाता एक साईडला, तुझी सुटलेली बटणं एकीकडे, पेटीची बटणं एकीकडे, त्याच्यात तुला स्वरांचं ज्ञान नाही. आणि काळा चौकात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झालेली आहे की गळ्यात पेटी टाकून भीक मागण्याची फॅशनही जुनी झाली आता. अरे केवढा बोलतो यार तू. काय झालं? अरे चुकून ना पुणेकराला किडनॅप केल्या वाटतं मी. थांब तुझ्या बायकोलाच फोन लावतो यार. लाव, ना ती पटकन. पण ना. ओ वहिनी, बोला. तुमच्या नवऱ्याला घेऊन जावं जाम जाता मला. हे बघा, त्यांना जर घरी पाठवायचं असेल तर आधी 2 लाख रुपये पाठवा, नाहीतर तुम्हालाच ते लख लाभ असो. हा, या मी काय बोलतो. काय काय तुझी बायको पण पुणेकर आहे काय रे? नुसते पुणेकर नाहीये, सदाशिव पेठी पण आहे. तरी हे घे रे 2 लाख रुपये. इथे असं ना आता मला धंदाच बदलावा लागणार आहे माझा यार. चल आता काय नसता यार. वा 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 वा, 2 लाख रुपये या महिन्याची गुजराण झालेली आहे. अरे पण पुढच्या महिन्याचे काय बरे, युक्तीच करावी गड्या. हॅलो बावड्या कुश्या, अरे ऐक ना, एक नवीन टीप आहे. एका चालीत का ना एक लय श्रीमंत माणूस राहतो, त्याला किडनॅप कर, लय पैसे गावतील तुला. भावड्या त्याचा ऍड्रेस घे लिहून. कुणाला विचारायचं सांगा. एक मला सांगायचं होतं बारीकसं, की हे जरी स्किट मी लिहिलेलं असलं तरी याची संकल्पना डॉक्टर निलेश साबळे यांची. आपण डॉक्टरांकडूनच मत घेऊया की हे स्किट कसं वाटलं. डॉक्टर गिरीश ओक. शिंत्रे, तुमच्याबद्दल काय बोलायचं. एक 4 लाईन्स माझ्याच लिहिलेल्या आठवतात मला. शहाण्यांचे ते कसले जगणे, जगाप्रमाणे जगती जे, वेडे जगती मनाप्रमाणे, जगही त्यांच्या मागे वेडे. वा वा वा. हे जे वेड असतं ते मला खूप आवडतं. ते तुमच्यात ओतप्रोत भरलेलं आहे. आणि तुम्ही एक तर शिंत्रे म्हणजे एकारांती कोकणस्थ आहात आणि त्यात पुण्यातले आहात. आधीच कारलं, त्यात कडुलिंबाच्या झाडावर चढलेलं असं. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. क्या बात आहे. प्रेमाचे आपले फटके ते गोड लागतात, ते कडू नाही लागत. नाही, ते तो कडूपणा आवडतो. कडुलिंबाचा चांगला असतो आरोग्याला, आणि कारल्याचाही आवडतो मला, म्हणून त्या अर्थी म्हणालो. तुमचे स्किट्स नेहमीच शब्दांनी ओतप्रोत भरलेली असतात. शब्द प्रभू आहात तुम्ही, खूप खरंच खूप छान असतात. आणि तुमचा पार्टनर जो आहे तो मला भयंकर आवडतो. मला फार लाडका पोरगा आहे तो. आतापर्यंत शिंत्र्यांच्या सगळ्या ह्याच्यातला हा सगळ्यात आवडलेला स्किट होता. थँक्यू थँक्यू. शशिकांत, तुम्ही सांगा कुणाला विचारूया. शर्वरीताई. खूपच मस्त. मिलिंद, ऍज युजल शब्दांनी सजलेला असा तुझा स्किट होता, तू लिहिलेला, आणि खूप मजा आली बघायला नेहमीसारखीच. आणि मुख्य म्हणजे शशीचा परफॉर्मन्स मला इथे बसून आज पहिल्यांदा बघता आला. प्रत्येक वेळी तो माझ्या बरोबर स्टेजवर असायचा, त्यामुळे मस्त. थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रत्येकालाच आपलं प्रेम वेगळं वाटत असतं. प्रत्येकाचं म्हणणं असतं की आम्ही प्रेमात इतिहास घडवू. तर असंच एक प्रेमी युगुल आता एकमेकांना भेटणार आहे, आणि ही खबर लागली त्यांच्या पालकांना. बघूयात मग आता प्रेमाचा कोणता गोलमाल आपल्याला बघायला मिळणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात विजय पटवर्धन, सुप्रिया पाठारे, स्वाती देवल आणि विकास पाटील. धुमशाने अंगात आलं, कसनच मनात झालं, मजा करूया चला न करू चला, हुआ 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 हुआ, मजा करूया चला न करू चला, हुआ 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 हुआ. हे चल चल चल, आपण झाडाच्या मागे जाऊन प्रेमाच्या गोष्टी करू. प्रेमाच्या? माझ्याशिवाय आणखीन किती गर्लफ्रेंड आहे तुला? कट्टी 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 आपला ब्रेकअप. अगं तसं नाही, प्रेमाच्या म्हणजे प्रीतीच्या गोष्टी करूया. आता ही प्रीती कोण? आता ब्रेकअप कट्टी कट्टी कट्टी. अगं म्हणजे आपण झाडाखाली बसून प्रेम करूया. ए, काय? त्या झाडावर पाठी बघायलेली आहे. काय? झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको. का प्रेम करतो मी तुझ्यावर? तू एक काम कर, तू माझ्या मागे झाडा मागे चल. तू माझ्या मागे मागे झाडा मागे चल. कशाला? इथे काय वाईट आहे? ए, वाईट नाहीच आहे, मला काहीच टेन्शन नाहीये. मागे बघ तुझी आई येते,
चल काहीतरी काय माझ्या घाबरली 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 घाबरली. एवढ्या उड्या मारू नको. का? मागे मग तुझे बाबा येत आहेत. हे माझे बाबा. काय रे कार्ट्या, माझ्या पोरीला नादाला लावतोस? अहो तसं नाही सासूबाई. सासूबाई म्हणतोस मला? आई आई म्हणतोस मला? अहो, माझं प्रेम आहे हो तिच्यावर. अच्छा, मग आत्ताच प्रेम बाहेर काढते हो मी तुझं. तुम्ही कशाला काढताय? मी काढतो, मी समर्थ आहे. समर्थ? कुक कुक. काढलं 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 काढलं. हमसा चपलेनं बडवते ना तुला. कोण माझ्या पोराला हातलं? गेले. माझ्या पोराला चपलेनं मारायला तो काय विंचोय? असं बरं. अच्छा, म्हणजे तुम्हीच त्याचे साप आहात. बाप आहात. दात चावून टाकीन, वाटेल ते बोलू नकोस माझ्या मुलाला. माझा मुलगा आहे तो. अच्छा, म्हणजे तुमचा मुलगा आहे हा? हो. पण कसं शक्य आहे? तुम्ही केवढे, हा केवढा आहे? माझ्या वर गेलाय तो. अच्छा. ते जाऊ दे. ही तुमची पोरगी आहे, याला पुरावा काय? शाबास. ईशा, आई असल्याचा पुरावा द्यावा लागत नाही काही. बाबा बाबा, तुमच्या कुत्रीतून सुचवायचे. तुझ्या कुत्रीतून सुचवायचे ते. तुमच्या कर्तृत्वावर संशय. तू गप्पच काढत्या. तुम्ही माझ्या मुलाला का मारायला निघालात? कारण तो माझ्या मुलीला छेडत असतो. हा, तुमच्या मुलीला छेडायला ती काय सतारे का? तू मध्ये बोलू नकोस. मी तुला असं बडवीन ना, स्टील ठेवून असं मारीन. तुम्ही काय तुषार आहे बडवाला? डुम डुम डुम. टाइम प्लीज. डुम 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 काय वाजवलं? डुम. आई तुझा इन्सल्ट कळतंय मला. तू नको करूस मला कन्सल्ट. बंड्या, सांग रे तू कोण आहे? सांग. मी सांग. सांग सांग सांग. मी हा सांग. मी कोण होणार आहे? हा मी कोण होणार आहे? सांग सांग. मी तुमचा जावई होणार आहे. का तुम्हाला माहित नाही तुमचा मुलगा काय होणार आहे? ए माझा पोरगा सांभाळून सांभाळून न्यूक्लिअर सायंटिस्ट होणार आहे. हो हो हो. मग अणूबद्दल जरा तरी माहिती का रे तुला? अणूबद्दल कशाला? मला रेणूबद्दल सगळी माहिती आहे. त्या उजव्या कालावरती तीळ आहे. बघा तुमचा मुलगा कसं तोंड वर करून बोलतोय. आता उजव्या गालावरचा तीळ तोंड वर करूनच दिसणार ना, तोंड खाली करून कसं दिसेल? कसं बोलतात हे? बोलणारच. हस्त नक्षत्रातला आहे ना तो. हसायचं नसतं. हस्त म्हणजे हत्ती असतं. हस्त असं असतं. असं असतं. पण या सगळ्याचा तोंड वर करून बोलण्याशी काय संबंध? आता त्याला सोंड नाही तर सोंड वर करून बोलला. हे दोघही आगाऊ आहेत. एक वाटेल ते बोलू नका. आगाऊ सूचना न देता याला न्यूक्लिअर बॉम्ब टाकायला सांगेन तुमच्या. हे भांड्या, आमच्यावर बॉम्ब टाकण्यासाठी तू न्यूक्लिअर सायंटिस्ट होणार आहेस? नाही ग, मी फक्त न्यूक्लिअर कंपनीत जाणार आहे. बंड्या बंड्या बंड्या. मी बंडी आहे. बोट आपला कुणाकडे आहे? बंड्या तिकडे आहे. बोट कुणाकडे आहे? ह्याच्याकडे. हा, बंड्या बंड्या, तू मला काय म्हणाला होतास? की तू न्यूक्लिअर सायंटिस्ट होणार आहेस म्हणून. बाबा, मी फक्त न्यूक्लिअर म्हटलो होतो, तुम्ही सायंटिस्ट जोडलात. बघितलं या वयात तुमचा मुलगा कसं थापा मारतो. आपल्यात वडील कोण आहेत? मग तसं वागा ना. उतरा खाली. थापा ना. हा थापा मारणारच ना आम्ही. का? आमचा फॅमिली बिझनेस येतो. नगरसेवक आहे मी इथला. हा. अच्छा, मग राजकारणाच्या मुलाला तर माझ्या मुलीच्या आजूबाजूला पण फिरकू देणार नाही मी. कुठे? आजूबाजूला पण फिरकू देणार नाही मी. अरे मस्त वाटते. कुठे? आजूबाजूला पण फिरकू देणार नाही. आई हे सॉलिड आहे. कसं? आजूबाजूला पण फिरकू देणार नाही. ए, तुला कसं काय जमलंय? जमणार काय? मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे ना. बघू बघू. आजूबाजूला आजूबाजूला का फिरकू देणार नाहीये? तू पक्ष बदललास तर या ठिकाणी इतकाच जर प्रश्न असेल तर याला आपण एकनिष्ठेची शपथ घ्यायला लावू. आणि त्याने शपथ मोडली तर मी असा डोक्यात त्याच्या वरवंटा घालीन ना, कुसुम नाव सांगणार नाही. मग काय नाव सांगणार? कुठलं सांगू? जुली सांग. कुसुम.
कुसुम हा चष्मा दे जरा पुसून. नाव घे जरा बसून. नाव घे ना कुसुम. नाव घेऊ? अमावस्येच्या दिवशी आमचे हे वर गेले. अमावस्येच्या दिवशी आमचे हे वर गेले तेव्हापासूनच मी माझं नाव सांगते. कुसुम मनोहर लेले. कुसुम हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. तुम्ही लहानपणी डोक्यावर पडला होता. तुम्ही लहानपणी तुमच्या केसात आबोलीचा गजरा माळायचा का? अय्या हे तुम्हाच कसे बरं ठाऊक? तुम्ही लहान असताना शाळेची सहल प्राणी संग्रहालयात गेलेली होती. तेव्हा एक मुलगा वाघाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकत होता. तेव्हा त्याला शिपायाने पकडले होते. ए बंड्या, तुझा बाप सर्किट आहे का? का गो? का 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 अरे वाघाला कोणी शेंगदाणा घालतं का? ये शेंगदाणे हे आमच्या वर्गातल्या मुलाचं नाव होतं. हा हा किशा 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 कुसुम 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 किशा 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 कुसुम 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 किशा है जीवन मेरा. कुसुम है प्यार मेरा. जीने को और क्या चाहिए, जीने को और क्या चाहिए. किशा 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 कुसुम 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 किशा 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 कुसुम 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 कुसुम. संपलं. बाबा किशा किशा कुसुम कुसुम किशा किशा कुसुम कुसुम किशा किशा किसुम कुसुम. केव्हापासून म्हणीन म्हणीन म्हणतोय, पण आज म्हणून दाखवतो तुला ते गाणं. कुठलं? बंड्या म्हण पाहू. काय गाणं कुठलं? काट्याचं. हा काटार दे कुणाला काटा. हो काटा लगा काटे नहीं कटते ये दिल ये रात. कहनी थी तुमसे जो दिल की बात लो आज मैं कहता हूँ. I love you, I love you, I love you. I love you रेणूची. I love you. किती मारलं होतं ना तेव्हा तुला त्या शाळेत मुलांनी. तेव्हा मारल्यामुळे हा असाच राहिला इतकाच. आणि तेव्हा तू माझ्या पाठीला मलम लावलं होतस. हो आठवतंय तुला? हो ना. मग काय रे तेव्हाच का नाही मला आय लव्ह यू म्हणालास? तेव्हा तू लग्न करून गेलीस आणि तू आत्ता भेटतेस मला तुझ्या मुली सकट. काय करतो तुझा नवरा? गेला आहे मी. ते गेले. गेले हा आले लेले. अरे अरे रे रे अरे रे रे. अच्छा अच्छा. माझी बायको पण गेली गेल्याच वर्षी. गेले लेले लेले गेले त्याच वर्षी गेली गेले लेले गेले त्याच वर्षी माझी बायको गेली. म्हणजे तुला आई नाहीये? मला सासू हवी, सासू हवी, सासू. इथं पुनर्विवाह व्हायची वेळ आली आणि सासू का हवी? कुसुम आपण पुन्हा एक होऊया का ग? ईशा अजूनही चादर आता आहे, चांद आता आहे, टिंब राहिला. मलाही कुकू मिळालं, कुंकू मिळालं, टिंब राहिला. चल आपण गप्पा मारू, आपण इतिहास लिहू. हम तुम दोनों जब मिल जाएंगे एक नया इतिहास बनाएंगे. इतिहास बनवतायत. अरे ह्या दोघांनी लग्न केलं तर आपण दोघं कोण हो? बहन भाऊ. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को न भुलाना, भैया मेरे. आता पटकन सांगा कुणाकडून कमेंट्स ऐकूयात. विकास. सुनील दादा. मला खूप आवडला ऍक्ट. तुम्ही एकमेकांना छान चौघे जण एक ऍज अ टीम उत्कृष्ट परफॉर्मन्स दिलात. मला खूप आवडला. हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.
हो स्वाती कुणाकडून कमेंट्स ऐकूयात. असं लोक म्हणतात की बायका नवऱ्याला काहीच विचारत नाही, म्हणजे प्रेमाने पण विचारत नाहीत. मी विचारते, तुषार कसं वाटलं? अरे देवा. एक तर मला पहिली गोष्ट म्हणजे स्वातीने आज मला खूप म्हणजे बोलायला संधी दिली त्याबद्दल. हे देणार ना हे आधीच आणि आता आनंद झालाय त्यामुळे. आणि आता घरी गेल्यावरती माझी एंट्री अशी असणार आहे. आणि आता शेवटचं म्हणजे या सगळ्या तुमचे जे काही स्किट झालं त्याबद्दल माझ्याकडनं एकच रिॲक्शन. क्या बात आहे क्या. सुप्रियाजी कुणाकडून कमेंट्स ऐकूयात. माझा पार्टनर भाऊ कदम. वा मस्त झालं स्क्रिप्ट. म्हणजे हा दिवाळी बोनस होता एक्स्ट्रा तुम्हाला मिळालेला. सुप्रियाची एनर्जी आणि ती स्किट करताना पॉझिटिव्ह एनर्जी घेऊनच येते, त्याचा मला अनुभव आहे. आणि विजयबद्दल काय सांगायचं, म्हणजे तो खरंच एक मिडास राजा आहे ना, तसा प्रकार आहे हा. कुठल्याही स्क्रिप्टला हात लावेल, काही करेल, त्याचं सोनं करून टाकतो. खूप छान छान. विजय बोला. आता माझी पार्टनर छोटी आमची तृप्ती. आता तू मला छोटी म्हटलंस ना, आता मी मोठ्या लोकांबद्दल काय बोलणार. पण खरंच म्हणजे ते दोघं छोटा पॅकेट बडा धमाका असे आणि हे दोन बाप लोक, तुम्ही जो काही धुमाकूळ घातलाय तर मी सांडायची बाकी होते. मला खूप मजा आली. म्हणजे अजून अर्धा तास 1 तास मी तुम्हाला असं काय काय करताना बघू शकते. कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यावर लवकर ऑर्डर न घेता जास्तीत जास्त वेळ वेट करायला जो लावतो तो म्हणजे वेटर. तर असाच एक अवली नकलाकार वेटर आता इथे येणार आहे. बघूया त्याच्या हॉटेलमध्ये त्याला कोण गिराईक भेटतंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात हेमांगी कवी आणि भाऊ. बॉयफ्रेंडला यायला उशीर झाला, बॉयफ्रेंडला यायला उशीर झाला. बघते हॉटेलमध्ये वाट त्याची, बघते हॉटेलमध्ये, बघते हॉटेलमध्ये वाट त्याची, बघते हॉटेलमध्ये, बघते हॉटेलमध्ये वाट त्याची, बघते हॉटेलमध्ये. 4 तास झाले तरी हा बॉयफ्रेंडचा पत्ता नाहीये. आणि आज आम्हाला शॉपिंगला जायचं होतं. काय आणि नेहमीप्रमाणे घाणेरड्या हॉटेलमध्ये वाट बघायला लावलीये. काय करावं बरं. परत एकदा कॉफी प्यावी. वेचोळ मैं आया तेरे लिए तेरे लिए तेरे लिए. आप यहाँ आए किस लिए? आपने बुलाया इसलिए. आए हैं तो ऑर्डर लेके जाइए. पहले आप ऑर्डर मुझे दीजिए. कोंबडी पळाली तंगडी धरू लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरू लंगडी घालाया लागली. ओळखा कोणी ओळखा. सोपय क्रांती रेडकर. अंकुश चौधरी. नाचतोस का वेट्या? जा कॉफी घेऊन ये. 14वी कॉफी पिता तुम्ही. अरे जन्मात कधी कॉफी प्यायला नाही का तुम्ही? तुझ्या पैशाची पिते का रे? बरोबर. तुम्हाला कुठे पैसे द्यायचे? तुमच्या बॉयफ्रेंडला तर द्यायचे पैसे. तू वेटर आहेस का सॉलिसिटर आहेस? सॉलिड आहे मी. 1 मिनिट वाद घालायचा नाही. जाऊन कॉफी घेऊन ये. हे बघा दूध संपले. बिना दुधाची घेऊन ये. बिना कंपनीचं जे दूध येतं ना ते संपलेले. बिना साखरेची चालेल? बिना नावाची साखर आहे ना तुमच्याकडे? अरे काय बरोबर ती कुठली साखर? बिना नावाची साखर असते का कधी? विदाउट शुगर नको. चहा साखर वगैरे मला काही नको. नको. तू मस्तपैकी खायला घेऊन ये. खायला ठीक आहे. मग तुम्ही एक काम करा, दुपार झालेलीच आहे, लंच करून घ्या ना. लंच आता ओळखा याला. अरे सोपं आहे. राजेश खन्ना. हो राजेश खन्ना नाही, शत्रुघ्न सिन्हा. असं तुम्ही इकडं बघितलं, इथं कुठं बघितलं? हे बघा ना, शत्रुघ्न सिन्हा ना. तुम्ही पूर्ण बघतच नाही, मग कसं काय ठरवता? बरं काय आहे लंच मध्ये? लंच मध्ये बघा मेनू कार्ड.
मेनू कार्ड खायचं मी, एवढी परिस्थिती आली नाही माझ्यावर. अहो तुम्ही मेनू बघा मग ठरवा ना. त्याच्यापेक्षा तू सांग, या हॉटेलची अशी महागडी डिश कुठली आहे? महागडी डिश आमच्याकडे बघा, बिस्टॉले सॉलिसिटर कॉकस्पर्श. ओळखले? असरानी? नाही 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 नाही, असरानी नाही, उत्पल दत्त. तुम्ही नीट बघतच नाही, पूर्ण होऊ द्या ना. बिस्टॉले सॉलिसिटर कॉकस्पर्श. हा अच्छा, हे बघा ना, याच्यानंतर होत ते. तुम्ही पूर्ण बघतच नाही, त्यामुळे कसं कळेल तुम्हाला? एक मिनिट, तू दोन्ही वेळेस वेगवेगळी नावं घेतलीस? नाही, कसं आहे आमच्याकडे 30-30 सेकंदात सगळं बदलतं. कुणी बनवला हा पदार्थ? मी बनवलेलं आहे. कधी? मनातल्या मनात. अरे देवा. दादा एक काम कर, तू मस्तपैकी छानस असं सूप घेऊन ये, मंचुरियन. हा ठीक आहे ठीक आहे, आणतो. इच्छा नाहीये पण मन चोरून आणतो. कसं कसं मंचुरियन वरून कसं? ते मन चोरून आणतो. मला लहानपणापासून सुचत हे सगळं. असं सुचवेल ना, शाब्दिक खोट्या करतोय. जा सूप घेऊन ये, आणि 1 मिनिटाच्या आत आलं पाहिजे. 1 मिनिटात? मी 30 सेकंदात आणतो. पण ओळखून दाखवायचं मी कोण आहे ते. ओळख ती, जा घेऊन ये. हे तिकडे बघ ना कोण आहे. ओळखून दाखव मी कोण आहे. देवानंदे. नाही नाही, अशोक कुमार. हे बघा ना, रेलगाड़ी रेलगाड़ी बीच वाले स्टेशन बोले रुक 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 रुक. अब देखिए है हम लोग. अरे देवानंद कुठे, अशोक कुमार कुठे? अरे काय रे. तुम्ही पूर्ण बघा ना, मग कळेल तुम्हाला. 1 मिनिट, तू आता काय केलंस? त्या माणसाचं सूप मला आणून दिलंस? आता 30 सेकंदात एवढंच होऊ शकतं ना. पहिला घेऊन जा आणि माझ्यासाठी पनीर टिक्का घेऊन ये. पनीर? हा. टिकत नाही आमच्याकडे. हे अगदी सोपं आहे. शशी कपूर. नाही हो, त्याचा मोठा भाऊ राज कपूर. तुम्ही बघा ना, तुम्ही ना मागचं बघता, पुढचं बघतच नाही. बघा ना, तुम्ही पूर्ण बघा मग ठरवा. बरं, पनीर टिक्का का नाही तुमच्याकडे? आमच्याकडे दूध नाही ना. पण पनीर असेल ना? हा, पण किचन मध्ये जात जा ना कधीतरी. घरात किचन आहे का नाही तुमच्या? अहो त्या दुधाचंच पनीर बनवतात का नाही? पण तयार पनीर मिळतं बाजारात. बरोबर आहे, पण आम्ही इथं स्पेशल बनवतो, एकदम फ्रेश. आता 4-5 तुकडे होते पनीरचे, त्याची कॉपी केली आम्ही. पनीरची कॉफी? ती कशी काय? ती कशी? मारी सगळं सगळं कशी काय काय माहित नाही. ते घरात ताट वाट्या काहीतरी जेवायला आहे का नाही का, ते पण नाही. काय सांगतो काय झालं ते हे असतं ना, ते खर्र असा आवाज येतो, ते काय म्हणतात? खर्र. मिक्सर नाही हो, खर्र. ग्राइंडर नाही हो. हा, ओवन. हा, लय माहिती. हिला लय माहिती, असे एक्सप्रेशन सगळं माहिती हिला. आता हे निघते नाही. भांड्यांचं माहित नाही, स्वयंपाकघर माहित नाही. याचं नाव काय? चपात्या तरी करता येतात का तुला? हा, हे नमस्कार झाले. काय बाई, एक कळत नाही. सांगतो ते ऐका. ते त्या ओव्हन मध्ये पनीरचे तुकडे घ्यायचे, नंतर पाणी घ्यायचं, गर्र असं फिरवायचं, बस एवढंच फिरवायचं. नंतर सफेद असं पाणी होतं, त्यात कॉफी बनवायची. असं कुठे असतं का? कस्टमरला लगेच कळत असेल. 13 कॉफी प्यायला. तुम्हाला कळलं? महबूब मेरे, महबूब मेरे, महबूब मेरे, महबूब मेरे, तू है तो दुनिया कितनी हंसी है, जो तू नहीं तो कुछ भी नहीं है, महबूब मेरे. मैं क्या देख रहा हूँ? अरे किती सोपं आहे. मी आता चुकूच शकत नाही. एकदम करेक्ट सांगते. मनोज कुमार. दिलीप कुमार. तुम्ही हे बघितलं? हे बघा ना. हे भाई कोई है? हे भाई कोई है? मी पूर्ण बघा ना, मग कळेल ना तुम्हाला मी काय करतोय ते. मला भूक लागली रे, काहीतरी आण ना. जाम भूक लागली तुम्हाला? हो. ठीक आहे ठीक आहे, मी तुम्हाला कुत्र्याची छत्री आणू? कुत्र्याची छत्री? ती नाही हो, मशरूम. मशरूम पण चांगले असतील ना? चांगले म्हणजे एकच पाकिट विषारी येतात. हे बाजूला काढून टाकले असतील. नाही ना, ते मिक्स झालंय त्याच्यात. अयो, मग आता कळणार कसं? काही नाही, ऑर्डर आली ना कस्टमरची का त्याला द्यायचं खायला. पटकन खाऊन का चांगला का समजायचं हेच ते पाकिट विषारी आहे. केस करेल
अहो केस काय टेस्ट करा ना तुम्ही, त्यापेक्षा तुम्ही हे करा ना. अगदी सोपं आहे. आमिर खान. आमिर नाही हो, शाहरुख खान. तुम्ही इकडे बघितली, इकडे बघा ना. तुम्ही पूर्ण बघतच नाही, मग कसं कळेल तुम्हाला? हा, तुम्ही नॉनव्हेज खाणार? नॉनव्हेज. अरे माय फेवरेट. मस्तपैकी असे तळलेले तंदुरी चिकन लेग पीस घेऊन ये. लेग पीस मागचे की पुढचे? काय काय झालं? तुमच्या चिकनला किती पाय असतात? 2 असतात. मग शिजवल्यावर 4 होतात. कसे काय? नाही, कोंबडी 2 पाय अशी पोटात घेते ना, त्याच्यावरूनच मन पडली. गोगल काय पोटात पाय. मरो मरो तुझी ती कोंबडी, तिचे पाय, हे हॉटेल आणि माझी ती शॉपिंग. मी चालले घरी. हो नाही नाही मॅडम, हो थांबा ना, हो बिल द्या ना, बिल. धर्मेंद्र. नाही नाही, सनी देओल. हो इन्स्पेक्टर साहेब, या 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 या. वा वा वा. इकडे या. हे बघा, तुमची गर्लफ्रेंड गेली. हा, तुमचा हप्ता पण वाचला. आता माझ्या हप्त्याचं बघा. म्हणजे? नाही नाही, म्हणजे शॉपिंगचे खर्च वाचला तुमचा. हा, आता माझं टिप बघा ना काहीतरी. पण ती देण्याआधी मी तुम्हाला काय करून दाखवतो, ते ओळखा कोण आहे. हा, ओळखलाय? निलेश साबळे? नाही, भाऊ कदम. असा मग वा, धमाल धमाल धमाल. आता पटकन सांगा की तुम्हाला कोणाकडून कमेंट्स ऐकायचे आहेत? शशी. खूप छान झालं, खूप छान टायमिंग वगैरे, पंचेस वगैरे मला फार आवडलं. थँक्यू. वा. हेमांगी, कोणाकडून कमेंट्स ऐकूया? नम्रता. खूप मस्त झालं स्किट. हेमांगी बद्दल मला हे बोलायचंय की ती ज्या कन्व्हिक्शनने काम करते ना, त्याला सलाम. अरे बापरे, थँक्यू. आणि भाऊ, तुम्ही जितक्या कलाकारांची मिमिक्री केली, आमिर खान, दिलीप कुमार, मनोज कुमार वगैरे वगैरे, हे इथे कोणीही करू शकतं, पण तुमची मिमिक्री कुणीच करू शकत नाही. कुणीच करू शकत नाही. मस्त झालं स्किट, खूप धमाल, खूप मजा आली. यांचं कॉमेडीचं हॉटेल तर सगळ्यांनाच आवडलेलं आहे. तर असंच कॉमेडीचं भडगच्च मेनू कार्ड घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. तेव्हा हसायला विसरू नका आणि पाहायला विसरू नका. फुबाई पुधोम धडाका.